नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुमच्यासाठी किती सीट्स अवेलेबल आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, एससी असाल, एसटी असेल, ओबीसी असाल, ईडब्ल्यू असाल, पीडब्ल्यूडी असाल किंवा डिफेन्स असाल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किती सीट्स हे राखीव आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पर्सेंटाईल वाईज तुम्हाला कुठलं कॉलेज बेस्ट असेल, त्यासोबतच ब्रांच तुम्ही कोणत्या ब्रांचला प्रिफरन्स देत असाल, त्यासोबतच कुठल्या भागात तुम्ही प्रिफरन्स देत असाल कॉलेजेसला, तर ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या पर्सेंटाईल वाईज. तर या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस देणार आहोत, स्टेप बाय स्टेप गायडन्स देणार आहोत, त्यासोबतच एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देणार आहोत, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स देणार आहोत, त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स आणि डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग देणार आहोत. म्हणजे प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती आहे, त्याचा तुम्हाला किती मार्क्स आहेत, तर या वाईज तुम्हाला कोणतं कॉलेज सुटेबल असेल हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक राऊंडला वेगळी कॉलेजची लिस्ट देखील देणार आहोत. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके, चला आता मेन मुद्द्याकडे वळूयात. आता इथे कॅटेगरी आणि कोटा आहे. आता बघा, मॅनेजमेंट कोटा एक असतो, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल कोटा असं देखील म्हणतो. तर याच्यासाठी 20% सीट्स राखीव असतात. जसं की आपण जर समजलं 100 टोटल कॉलेजमध्ये, एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत, म्हणजे 100 सीट्सचा इंटेक आहे, तर त्यामधल्या 20% म्हणजे 20 सीट्स या कोणाला असतात, तर मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोटाला असतात. ओके, नंतर आहे जेई मेन्स कोटा. तर जेई मेन्स कोटाचं वेगळं असतं, तर त्यासाठी 15% तुमच्यासाठी 15% सीट्स त्या राखीव असतात. म्हणजे 100 जर टोटल सीट्सचा इंटेक असेल एखाद्या कॉलेजमध्ये, तर त्यातल्या 15 सीट्स त्या जेई मेन्सच्या आधारावरती राखीव असतात, रिझर्व असतात. त्यासोबतच महाराष्ट्र स्टेटचं पाहूया, होम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातले असतात. आता होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय असतं, तर आता बघा, तुम्ही जर एसपीपीयू युनिव्हर्सिटी मधून बिलॉंग करता, ओके, आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय एसआरटीएम युनिव्हर्सिटीमध्ये, तर ही काय झाली अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आणि जर तुम्हाला एसपीपीयू मध्ये तुम्ही शिकलेले आहात, तुमची युनिव्हर्सिटी एसपीपीयू असेल आणि तुम्हाला ऍडमिशन देखील एसपीपीयू मध्येच घ्यायचं असेल, तर ते काय झालं, तर होम युनिव्हर्सिटी झाली. ओके, तर होम युनिव्हर्सिटीसाठी 45% सीट्स या राखीव असतात. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 20% सीट्स राखीव असतात. त्यानंतर ऍडिशनल सीट्स फॉर टीएफडब्ल्यूएस यांच्यासाठी 5% सीट्स राखीव असतात. ओके, त्याच्यानंतर ऍडिशनल सीट्स फॉर जम्मू अँड काश्मीर अँड अदर स्पेशल कोटा यांच्यासाठी देखील सीट्स राखीव असतात. आणि ईडब्ल्यूएस साठी वेगळ्या सीट्स राखीव असतात, ते म्हणजे 10% असतात. आता आपण डिटेलमध्ये पाहूयात की होम युनिव्हर्सिटीमध्ये कास्ट वाईज किती सीट्स राखीव असतात आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये किती सीट्स राखीव असतात कॅटेगरी वाईज. ओके, आता बघा, होम युनिव्हर्सिटीमध्ये टोटल आपण पाहिलं होतं, टोटल सीट्स जे असतात 27. ओके, त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 11 ते 12% सीट्स असतात, म्हणजे नियरली 40% हे ओपन कॅटेगरीसाठी रिझर्व असतात. त्याच्यानंतर 5 ते 6 येतात ते सीट्स या ओबीसी कॅटेगरीसाठी रिझर्व असतात, म्हणजे 22% नियरली. 3 ते 4 सीट्स या एससी कॅटेगरीसाठी असतात, म्हणजे 11%. एक सीट ही एसटी साठी असते. एनटी साठी 3 सीट्स असतात, विजेसाठी 1 सीट असते, डिफेन्स साठी 1 सीट असते आणि पीएच साठी 1 ते 2 सीट्स असतात. आता या सीट्स घेतल्यात त्या टोटल सीट्स मधून आहेत, म्हणजे होम युनिव्हर्सिटीसाठी 27 सीट्स राखीव असतात. त्यामधल्या कॅटेगरी वाईज मी तुम्हाला डिस्टिंग्विश करून दिलेल्या आहेत किती सीट्स असतात.
ओके. नेक्स्ट पाहूया अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी टोटल 12 सीट्स असतात. ओके. तर 12 सीट मधल्या ओपन कॅटेगरीसाठी 6 सीट असतात, म्हणजे 50% रिझर्वेशन हे ओपन कॅटेगरीसाठी असतं. त्यासोबतच ओबीसी साठी 1 ते 2 सीट्स असतात, म्हणजे 16%. एससी साठी 1 सीट असते, एसटी साठी 1 सीट असते, एनटी साठी 1 सीट रिझर्व्ह असते आणि बीजे साठी 1. असे टोटल 12 सीट्स या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी अवेलेबल असतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं कॅटेगरी वाईज रिझर्वेशन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती असतं हे आपण पाहिलं. तर कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील अजून तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.